मैत्रिणी, मी तुम्हाला सांगू इच्छितो, भारताच्या इतिहासाचं जतन व ठेवण होणार तसेच भारतातील घडलेल्या इतिहासाच्या घडामोडींना शाश्वती व शाश्वत देणारे असे आपली नाणी. त्याच्यावर अनेक समाजसुधारक, थोर नेते ज्यांनी भारतासाठी कार्य केलेले असे क्रांतिकारी, त्यांचे 100वी शताब्दी व अमृत महोत्सवी प्रकाशित झालेले काही नाणी. तर आपण नाण्यांचा इतिहास जाणून घेऊ. भारतातील पहिली नाणी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने काढलेली. जेव्हा पेप्सी इथे 23 जून 1757ला युद्ध झाले, त्यात मुघल आणि ईस्ट इंडिया कंपनीत युद्ध झाले बंगाल इथे. तिथे ईस्ट इंडिया कंपनीचा विजय झाला व बंगालची प्रांतिक ईस्ट इंडिया कंपनीला भेटली. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील पहिलं नाणं हे 19 ऑगस्ट 1757ला प्रकाशित केले आणि ते हे नाणं आहे. सहज बोलू पुरा बोलायचं. त्यानंतर भारतामध्ये तब्बल 200 वर्ष म्हणजे 1900 भारताला स्वातंत्र्य मिळण्यापर्यंत 1950पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीची नाणी अजून चाललेली होती. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची नाणी ही 1957मध्ये बंद करण्यात आली. त्यानंतर भारतातील पहिला म्हणजे 1 रुपयाचा ठोकळा. त्या काळात 1 रुपये म्हणजे 4 आणे असत. त्यानंतर भारतातील पहिला ठोकळा 1 रुपयाचा हा प्रकाशित झाला. हा त्याच्यातला लिगेसीचा एक ठोकळा आहे. माझ्याकडे प्रत्यक्ष एकचा तो ठोकळा नाही आहे, पण हा त्यातला लिगेसीचा आहे. त्यानंतर भारतामध्ये अनेक नाणी 1992मध्ये 5ची, त्यानंतर 2006मध्ये 10ची नाणी आणि 2021मध्ये व 22मध्ये 20ची नाणी अशी प्रकाशित झाली. त्यातील काही असंख्य आहे. त्यानंतर भारतामध्ये काही प्रकारच्या नोटाही प्रकाशित झाल्या. त्यामध्ये 20ची, 10ची, 1ची, 2ची किंवा 50, 100 अशा नोटा प्रकाशित झाल्या. आणि काही नाणी तुमच्यासाठी प्रदर्शनासाठी आणलेली आहे, तुम्ही ती बघू इच्छिता. धन्यवाद.